हॅलो एव्हरीवन, दिस इज साक्षी अँड वेलकम टू द यूट्यूब चॅनल साक्षी वेलनेस. मी तुमचं स्वागत करते. मी साक्षी आणि आज आम्ही निघलो आहोत बाहेर. आज बाहेर निघण्याचं खास कारण म्हणजे मम्मीच्या दातांसाठी. आता हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. मी शूट करायला घेतलं, पण मग नंतर मी बघते ही आजी अशी बघत होती आणि हे बायका ही अशा मला बघत. मला थोडं ऑड वाटलं, बट इट्स ओके. त्यानंतर आम्ही पुढे आलो आणि मला इथं खूप छान अशा मूर्त्या दिसल्या. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा. या मूर्त्यांमुळे नाशिकला खूप छान अशी ओळख पडल्या गेलेली आहे आणि हा स्टॉप फेमस आहे. आणि थोड्या पुढे आल्यानंतर मला खूप छान अशी चित्र दिसली. समोर आल्यानंतर मला एक खूप छान असं छोटंसं मंदिरही दिसलं, जे की खूप छान दिसत होतं आणि त्याच्या शेजारी एक नदीही वाहत होती, पण ती गढूळ झालेली दिसत होती. स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवं. आणि हे झाड किती छान दिसते, याला खूप छान अशी लाल कलरची फुलं आलेले होते. आणि हे बघा, आमचं कॉलेज आलं. डेंटिस्ट कॉलेज जवळ आम्ही आलो. इथे आतमध्ये गेल्यानंतर मला खूप छान अशी एक गोष्ट दिसली, ट्रॉफीज. वाव, किती सारे ट्रॉफीज होत्या. मी लिटरली शॉक होते. त्यानंतर लिफ्ट बंद असल्यामुळे मी रस्ता घेतला. 5th फ्लोअरवर आल्यानंतर मम्मीचा नंबर इथे होता. ट्रीटमेंट करण्यासाठी आम्ही वेट करत होतो बाहेर लॉबीमध्ये. तेवढ्यात मला हा एवढा छान असा लुक दिसला या कॉलेजचा, जे की किती छान दिसते बरोबर. म्हणून मी हे शूट केलं आणि मम्मी इथे पप्पाशी काहीतरी डिस्कस करत होते दवाखान्याबद्दल. तेवढ्यात मी हे शूट करणं स्टार्ट केलं. नेक्स्ट नंबर मम्मीचा आला आणि फायनली मम्मी या कन्झर्वेटिव्ह डिपार्टमेंट मध्ये गेली, जिथे मम्मीचं चेकअप स्टार्ट केलं आणि मी बाहेरच वेट करत होती. आणि तेवढ्यात मला ही एवढी गर्दी दिसली. बापरे, बसून फार जाम कंटाळा आला होता. मी रेकॉर्डिंग स्टार्ट केली आणि इथे हे अंकल रेकॉर्डिंगकडे बघत होते, जसं मी त्यांना असं वाटलं की मी त्यांना रेकॉर्ड करते, बट ऍक्च्युली मी व्ह्यू कॅप्चर करत होती, म्हणून मी रेकॉर्डिंग स्टॉप केली. इथे डेंटिस्ट मम्मी पप्पाशी काहीतरी बोलत होते आणि इथे मम्मीला नेक्स्ट अपॉइंटमेंट देण्यात आली. मम्मी पप्पा बाहेर आलेत आणि आम्ही इथून बाहेर निघालो. फायनली आम्ही बाहेर पडलो आणि मी मोकळा श्वास घेतला. किती छान हे झाड दिसत. त्यानंतर माझी नजर या साहित्याकडे पडली, जे की खूप छान दिसत होतं. मी मम्मीला सांगितलं, चल मम्मी आपण काहीतरी घेऊया त्याच्यात. पण काय, मम्मीनी तर लोणच्याची भरणी काढली, लोणच्याची भरणी बघत होती. मम्मी आणि पप्पा भरणी बघेपर्यंत मी सर्व काही शूट करत होते आणि मला हे छान असं डेकोरेटिव्ह सामान मिळालं, जे की खूप छान दिसत होतं. पण मग हे एकामेकात गुंतलेलं होतं खूप. जशा आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आल्यावर आपण कसं गुंतून जातो, तसंच मी हे सोडून दिलं. जाऊ दे, तसंच आपल्या लाईफ मधले प्रॉब्लेम्स आपण सोडून द्यायचे, राईट. आणि मी या माठावरचे बारीक कलाकारीच बघत होते, किती छान आणि किती सुरेख काढलेले आहेत, राईट. आणि पुढे आल्यानंतर मला हे माठ दिसलेत, खूप छान, पूर्ण मातीपासून तयार केले गेलेले आहे. लोणच्याची भरणी घेऊन झाल्यानंतर आम्ही बाजारात आलो. तिथे मला काळ्या कलरचे छान असे जांभूळ दिसले, जे मी मम्मीला घ्यायला सांगितले. आजीशी खूप छान अशा गप्पाही झाल्यात. गप्पा गोष्टी करत आम्ही दुसरीकडे वळलो आणि इथे आंब्याचं हे पूर्ण बाजार भरलेला होता असं समजा, कारण सगळीकडे आंबेच आंबे. मला तर नावही कळत नव्हते आणि दुकानवाले ते सर्व नावं असे पटापट सांगायचे, कळते नव्हतं कोणता आंबा घ्यायचा कोणता नाही. जे पिवळा दिसला तो आपला आंबा असं समजून घ्यायची मी. आंब्याचा बाजार तो खूप छान होता, पण उन्हामुळे खूप चटके लागत होते. हे बघा, अनेक प्रकारचे इथे आंबे होते, हापूस, नंतर अजून काय काय नावं होते, मला तर नावही येत नाही. आणि हे अंकल बघा कसे बघतायत. मला कळत नाही लोक असे का बघतात. जेव्हा आपण एखादा ब्लॉगर शूट करत असेल त्याचा ब्लॉग, तर का असं बघायचं त्याच्याकडे, ज्याने त्याचाही कॉन्फिडन्स लो जाईल, बरोबर आहे ना. आय डोंट केअर, कारण कॉन्फिडन्स हा बिल्ड व्हायला पाहिजे, बरोबर. आणि इथे हे दादाही. पुढे आल्यानंतर आम्ही हे आंबे घेतले आणि आंबे घेणं झाल्याच्या नंतर फणस, जे की जॅकफ्रूट इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, हे घ्यायचं होतं. आणि मम्मीला मी सांगितलं, मम्मी हे घ्यायचंच म्हणून. त्यानंतर हे पिवळेसर आंबे किती छान दिसत आहे. आंबे घेतले आम्ही, फणसही घेतलं आणि मी दुसरीकडे गाडी स्टॉप करायला मम्मी या आजींशी गप्पा करत होती. मग काय, आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर परीने असं छान फणस कापायला सुरुवात केली, जे की तिने आधी तिच्या हाताला तेल लावून मस्त असं चाकूने फणस कापत होती. तिला मदत करण्यासाठी आराध्या तिथं आली आणि आम्ही सगळे मिळून हे फणस कट करत होतो. कटिंग झाल्यानंतर आम्ही सर्वांनी हे चविष्ट फणस खाल्ला. आम्ही सर्व सोबत बसून असं फणसाचा आनंद घेत होतो आणि हे फुल टाइम टुगेदर फॅमिली मुवमेंट होता. किती छान वाटतं ना, जेव्हा आपण सर्व एकत्र येऊन एका ठिकाणी बसून आनंदाने गप्पा गोष्टी आणि एकमेकांचे टिंगल उचलून असं एकत्र बसून खातो. सो येस, माझा हा ब्लॉग इथेच संपत आहे.
आमचे स्पेशल फॅमिली मुवमेंट. आणि या चॅनलवर माझं साक्षी वेलनेस वर्कआउट्स आणि माझं पर्सनल लाईफ व्लॉग्स वगैरे हे सर्व तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ॲज अ पार्ट ऑफ फॅमिली. सो मला सपोर्ट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.